दिल्लीची आलिशान वस्ती, या वस्तीत पहाटेची असणारी भयान शांतता आणि या शांततेत एका काळजाचा थरकाप उडवणारी घटना. एका वरिष्ठ IRS अधिकाऱ्याची मुलगी, जिनं डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन आयुष्याची सुरुवात केली होती, ती एका नराधमाच्या विळख्यात सापडली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचारच केले नाहीत, तर त्या नराधमपणाची सीमा ओलांडत तिची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली आणि तिथून पळ काढला. त्यानंतरच त्या घरातलं दृश्य पाहून अनुभवी अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावले असणार हे खरं आहे. एका बापानं मोठ्या अभिमानानं वाढवलेल्या लेकीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या देशाच्या राजधानीत जर एका उच्चपद असणाऱ्या अधिकाऱ्याची मुलगी सुरक्षित नसेल, तर सामान्यांचे हाल कुठच्या कुठे असतील, हाच प्रश्न आता संपूर्ण देशाला सतावतोय. म्हणजे ही घटना आहे दिल्लीतल्या अमर कॉलनी परिसरातील. 22 एप्रिलच्या पहाटे राहुल मीना नावाच्या आरोपीने IRS असणाऱ्या दिनेश गुप्ता यांच्या 22 वर्षीय मुलीवर अत्याचार केले आणि गळा आवळून खून केला. हे उच्चभ्रू सोसायटीमधील संपूर्ण प्रकरण काय आहे, हा आरोपी राहुल मीना नेमका कोण आहे, या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आहे. म्हणजे दिल्लीतील कैलास हिल्स या अतिशय सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वस्तीत 22 एप्रिल 2026 रोजी घडलेली ही घटना शहरातल्या सुरक्षिततेच्या पोकळ दाव्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे. एका IRS अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय तरुण मुलीची झालेली निर्घृण हत्या ही फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाही आहे, तर ती संपूर्ण समाजाच्या नीच वृत्तीची गोष्ट आहे. या प्रकरणाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी आपल्याला त्या दिवसाचा घटनाक्रम पाहावा लागेल. दक्षिण पूर्व दिल्लीतील अमर कॉलनी हा परिसर प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या बिझनेसमॅन यांचं निवासस्थान म्हणून ओळखला जातो. याच भागातील एका इमारतीत गुप्ता हे प्रतिष्ठित कुटुंब राहायचं. पीडित तरुणी, जिनं नुकतंच IIT दिल्लीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं, ती तिच्या भविष्यासाठी UPSC ची तयारी करत होती. 22 एप्रिलच्या त्या सकाळी सगळी परिस्थिती सामान्य होती. सकाळी 7 ते 8 या वेळेत तिचे आई वडील नेहमीप्रमाणे सोसायटीच्या जिम मध्ये गेले होते. यावेळेला घरात त्यांची तरुण मुलगी एकटीच आहे हे आरोपी राहुल मीनाला माहिती होतं. राहुल हा या कुटुंबाचा माजी नोकर होता, ज्याला त्याच्या गैरवर्तणुकीमुळे आणि जुगाराच्या व्यसनामुळे 1.5 महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकलं होतं. मात्र तो या घरातून पूर्णपणे बाहेर पडला नव्हता. त्याच्या मनात सोडाची भावना आणि पैशांची हाव धुमसत होती. CCTV फुटेज मधून समोर आलेला घटनाक्रम पाहिला तर अंगावर काटा येतो. सकाळी 6:28 राहुलने इमारतीत प्रवेश केला. जुना नोकर असल्यानं त्याला त्यांच्या घरातील सगळे सेफ्टी कोड्स आणि चायांची जागा माहिती होती, त्यामुळे तो सहज आत शिरला. राहुलचा उद्देश चोरीचा असला तरी त्याच्या मनात दडलेली विकृती त्या दिवशी उफाळून आली. सकाळच्या वेळी तरुणी अभ्यास करत होती. त्यावेळेस त्याने तिच्यावर सुरुवातीला लोखंडी सईने वार केले. त्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरी केली. या वेळेत पीडिता ओरडेल या भीतीने त्याने तिथेच पडलेली मोबाईल चार्जरची केबल उचलली आणि तिचा गळा ओढून तिची हत्या केली. त्यानंतर चोरी करण्यासाठी त्या मृतदेहाला लॉकर पर्यंत फरफटत नेऊन तिचे फिंगरप्रिंट लावले. अवघ्या 50 ते 55 मिनिटांच्या कालावधीत त्याने एका हसत्या खेळत्या आयुष्याचा अंत केला आणि घरातील सुमारे 2.5 लाख रुपयांची रोकड घेऊन तो 7:22 इमारतीबाहेर पडला. बाहेर पडताना त्याने आपली ओळख लपवण्यासाठी कपडे बदलून त्या सोसायटीमधून पळ काढला. या घटनेनंतर जेव्हा तिथे आई वडील जिम मधून परत आले, तेव्हा त्यांना घराचं दार अर्ध उघडं दिसलं. आत शिरताच त्यांना त्यांच्या मुलीचा रक्ताळलेला देह आणि अस्ताव्यस्त पडलेलं सामान दिसलं. त्यांनी तातडीने आरडाओरडा केला आणि शेजाऱ्यांच्या मदतीने तिला जवळच्याच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु डॉक्टरांनी तिची तपासणी करण्यापूर्वीच ती मरण पावली हे सांगितलं. त्यानंतर या घटनेची बातमी वाऱ्यासारखी दिल्लीत पसरली आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीची अशा प्रकारे हत्या होणं हे कायदा सुव्यवस्थेसाठी आव्हान होतं. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दक्षिण पूर्व दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 10 पेक्षा जास्त SIT तैनात केली. तांत्रिक निगराणी, मोबाईल लोकेशन आणि इमारतीतील CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढायला सुरुवात केली. त्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली की आरोपी राहुल मीना हा मूळचा राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील राजगड येथील रहिवासी होता. तो केवळ दिल्लीतच गुन्हे करत नव्हता, तर या हत्येच्या अवघ्या 24 तास आधी त्याने आपल्या गावी अलवरमध्ये एका शेजारी महिलेवर देखील अत्याचार केला होता आणि तिथून तो फरार झाला होता. दिल्लीत आल्यावर त्यानं थेट आपल्या माजी मालकाच्या घरी जाऊन हा भीषण प्रकार केला. तो राजस्थान आणि दिल्ली अशा दोन्ही राज्यातून पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी चपाई दाखवत त्याला द्वारका येथील एका हॉटेलमधून अटक केली. राहुल मीना हा नेमका कोण आहे आणि तो इतका क्रूर कसा झाला याचा शोध घेताना त्याचे कारनामे देखील काही आणखी उघड झाले. 23-24 वर्षांचा हा तरुण ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या आहारी गेला होता. या व्यसनापायी त्याने अनेकांचे पैसे थकवले होते. एका दुकानदाराचे आणि शेजाऱ्याचे मिळून त्याच्यावर लाखांच्या घरात कर्ज होतं.
पैशांची गरज आणि कामावरून काढून टाकल्याचा अपमान यातून त्याच्या मनात या कुटुंबाबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. तो एक सायकोपॅथ किंवा सिरियल ऑफेंडर असल्यासारखा वागत होता, ज्याला कायद्याचं किंवा परिणामांचं कोणतंही भान उरलेलं नव्हतं. यानंतर या प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांनी न्यायालयात हे स्पष्ट केलंय की आरोपीची आधीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्याला फाशीची शिक्षा व्हावी. त्यासोबत यासाठी पोलीस आता भक्कम आरोपपत्र तयार करत आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यांमध्ये रक्ताने माखलेली सळई, गळा आवळण्यासाठी वापरलेली केबल आणि चोरीची रोकड यांचा समावेश आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्येही अत्याचाराची पुष्टी झाली असल्याने आरोपीचा गुन्हा सिद्ध करणं पोलिसांसाठी आता तांत्रिकदृष्ट्या सोपं झालंय. म्हणजे या घटनेनं शहरी भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक मोठा धडा दिला आहे. आपण ज्यांना आपल्या घरात प्रवेश देतो ते नोकर किंवा घरकाम करणारे लोक नेमके कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे याची तपासणी करणं किती गरजेचं आहे हे यातून सिद्ध झालंय. राहुल हा एका ओळखीच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कामावर आला होता, त्यामुळे घरमालकांनी त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं नव्हतं. हीच चूक एका मोठ्या संकटाचं कारण ठरली. पोलिसांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांना आवाहन केलं की तंत्रज्ञानाच्या युगात किती डिजिटल लॉक लावले तरी माणसाच्या विश्वासाला तडा गेल्यास सुरक्षा कुचकामी ठरते. आज संपूर्ण दिल्ली आणि पीडितेचे नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एका उच्च शिक्षित, स्वप्नशील आणि कर्तबगार मुलीचा असा करुण अंत होणं ही समाजातली अत्यंत क्रूर आणि वाईट घटना आहे. दिल्ली पोलिसांच्या तत्परतेमुळे हा आरोपी गजाआड झाला असला तरी या प्रकरणाचा खटला जोपर्यंत तडीत जात नाही आणि आरोपीला त्याच्या कर्माची योग्य ती शिक्षा मिळत नाही तोपर्यंत पीडित आत्म्याला शांती मिळणार नाही. या घटनेनं प्रशासकीय वर्तुळातही खळबळ उडालेली असून व्हीआयपी झोनमधील सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतातील महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची सद्यस्थिती पाहता देशात दर काही मिनिटांनी महिलांविरुद्ध छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार किंवा अत्याचाराच्या घटनांची नोंद होत आहे. दिल्लीतील IRS अधिकाऱ्यांच्या मुलीची निर्घृण हत्या, कोलकात्यातील ट्रेनिंग डॉक्टरवरील अत्याचार, नाशिकमधील TCS प्रकरण या घटनांनी हे सिद्ध केलंय की महिला आता केवळ रस्त्यावर किंवा कामाच्या ठिकाणीच नाही तर स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत. समाजात वाढलेली विकृत मानसिकता, अंमली पदार्थांचं सेवन आणि डिजिटल माध्यमातून पसरणारी अश्लीलता यामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढत चाललंय. त्याचा परिणाम महिलांच्या मोकळीक असणाऱ्या स्वातंत्र्यावर झालाय. बाकी मंडळी, तुम्हाला घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.